तर राम शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र अजय वाळे आपला कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहोत कांद्याच्या प्लॉटवरती। कांद्याचा प्लॉट हा बघू शकता तुम्ही कसा पिवळा पडलेला आहे, त्यावर पर्पल ब्लॉचचा अटॅक झालेला आहे। पर्पल ब्लॉचचा अटॅक हा बहुतेक कारणामुळे होतं, त्यामध्ये थ्रिप्सचा अटॅक पण आहे। थ्रिप्समुळे पण कांदा हा पिवळा पडत आहे। त्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त फवारणीमध्ये कॉम्बिनेशन सांगणार आहे। त्यामध्ये आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी जे शामीर येतं आदामा कंपनीचं ते 400 मिली व त्यानंतर त्यामध्ये 1340-13 500 ग्राम व सह्याद्री बायोटेक कंपनीचे ऑल क्लीन 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली व त्यामध्ये ॲक्ट्रा आपण सिजंटा कंपनीचे 200 लिटर पाण्याचे 100 ग्रॅम व सिलिकॉन हे 500 ग्राम फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे। तर तुम्ही जर दुसरा डोस टाकलेला नसेल तर दुसऱ्या डोसमध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बनमध्ये जे बायोमी आहे ते सह्याद्री बायोटेक कंपनीची ती एकरी 2 बॅग, त्यामध्ये पोटॅश हे 25 किलो एकरी व त्यामध्ये सिलिकॉन हे तुम्हाला 10 किलो खत डोसमध्ये घ्यायचे आहे। धन्यवाद।